एखाद्या युद्धात जेवढे लोक मरण पावतात त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू सध्या धुळीमुळे होत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे। ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन धूळमुक्त शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नामदेवराव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे। या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यासाठी रविवारी सकाळी सखुबाई गवळी उद्यानामध्ये पर्यावरणप्रेमींची एक विशेष सभा पार पडली। या सभेतील चर्चेनंतर तातडीने पावले उचलत सोमवारी दुपारी 12 वाजता शहराचे सुपर महापौर रविभाऊ लांडगे यांची शिष्टमंडळासह भेट घेण्यात आली। या भेटीचा सकारात्मक परिणाम अवघ्या 2 तासात पाहायला मिळाला। दुपारी 2 वाजल्यापासून सखुबाई गवळी उद्यान आणि तेथील 4 मजली प्रशस्त वाहनतळाची संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। विशेष म्हणजे केवळ 24 तासांच्या आत प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या या कामाचा अनुभव नागरिकांनी स्वतःच्या डोळ्यांनी घेतला। या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी आता दर रविवारी शहरातील वेगवेगळ्या उद्यानांमध्ये अशा सभा आणि उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला आहे। नागरिकांचे आणि विशेषतः बालकांचे आरोग्य जपण्यासाठी शहर धूळमुक्त करणे ही काळाची गरज बनली आहे। या संदर्भात सुपर महापौर रविभाऊ लांडगे यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली आहे। त्यांनी तातडीने आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग आणि स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांना महापौर दालनात बोलावून स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी सुरू केल्यामुळे भोसरीतील नागरिकांना आता स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करणे हीच खरी राष्ट्रभक्ती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। रयतेचे शासन आणि छत्रपती शासन या विचाराने प्रेरित होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या धूळमुक्त शहर मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे।